हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा गोड आठवणीमध्ये तुमचं स्वागत आहे. काय हो, तुम्हाला गावरान काकडी किंवा वाळकं म्हटलं तर माहिती आहे का हो? आज आम्ही मस्तपैकी गावरान काकडीची चटपटीत लोणचं बनवूयात. हे बघा, ह्याला आमच्याकडे वाळकं म्हणतात. हे अगदी त्याचं स्वच्छ धुवून त्याचं साल सगळं काढून घेतलेली आहे मी. त्याला एकात दोन भाग करून त्यामधले सगळे बिया काढून घ्या. ह्याच्यामध्ये कडू पण असतं आणि असं गोड बियाचं पण असतं. कसंही जरी असलं तरी बी काढून घ्या आणि त्याला स्वच्छ असं थोडंसं फडक्यावर वाळून त्याचं पाणी सगळं टॅप करून घ्या. तर त्यासाठी लागणारे मसाले आपण बघूयात. फोडी जी टाकलेली त्याच्यामध्ये थोडीशी असं भाजून घेतलेली मोहरीची डाळ टाकलेली आहे आणि ही मोहरीची अर्धी डाळ मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली ते देखील त्याच्यात घाला. हळद टाका, लाल मिरची तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लाल मिरची तिखट टाकून घ्या आणि धने आणि जिरा पावडर मी जाडसर वाटून घेतलेली ते देखील त्याच्यात टाका. गूळ टाका आणि थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ. तुम्हाला मीठ जसं हवं तुम्ही तसं कमी जास्त करू शकता बरं का. त्याला सगळं व्यवस्थित एकत्र मिश्रण सगळं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काढून ठेवलेल्या लिंबाचा रस म्हणजे 6 ते 7 लिंबाचा मी रस काढून ठेवलेले त्याला देखील त्याच्यात टाकून व्यवस्थित मिश्रण खालीवरी व्यवस्थित अशी ढवळून घ्या, एकत्र करून घ्या. त्यानंतर आपण आधी ह्या तेलाला त्याच्यामध्ये लवंग आणि काळी मिरी टाकून आपण दालचिनी टाकून त्याला असे व्यवस्थित गरम करून त्याला थंड करून ठेवले होतं. आता ते तेलाचं मिश्रण त्यात टाकून त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्या मसाल्याला. एक लक्षात ठेवा, तुम्ही तेल गरम त्याच्यात अजिबात टाकायचं नाही. आता बघा मी 15 मिनिटांनी तुम्हाला दाखवते लोणचं कसं झालेलं आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपला गावरान वाळकं काकडी तुम्ही जे काही म्हणता मला माहिती नाही त्याच्या अशा प्रकारे व्यवस्थित लोणचं तुम्ही खाऊन बघा, करून खाऊन बघा. तुम्हाला नक्की हा लोणचं आवडेल. तर चला, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.